नमस्कार मंडळी, परत एकदा तुमच्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे। आजचा परिपाडव्याला छान तयार कसं व्हायचं। मी घातलेली ही मस्त साडी आणि याचा मी पेज टॅग करते, पण त्याआधी याचा पदर बघा ना किती छान आहे, किती छान दिसतो ना, इलकल सारखा एकदम मस्त। आणि कलर कॉम्बिनेशन तर एकदम झकास आहे। फक्त आधी लावायचं आहे सनस्क्रीन। माझ्या तोंडावरती काही नाही आहे सध्या, मी फक्त पाण्याने तोंड धुतलेलं आहे स्वच्छ, म्हणून एवढे चांगले असे डाग दिसत आहेत तोंडावरती आलेले। पण आपण घ्यायचं आता थोडंसं सनस्क्रीन। नेहमीप्रमाणे मी यूज करत आहे सॉल्टनचं सनस्क्रीन, जे इथे मिळतं। तोंडाला चांगलं सनस्क्रीन लावलेलं आहे, एवढं तोंड जळजळतळं की लाल झालेले आहेत गाल। याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे प्रायमर। थोडंसं सनस्क्रीन सुकू द्यायचं। प्रायमर जे आपलं नेहमीचं आहे मिल्कचं प्रायमर आहे, मला एकदम खूप आवडतं हे प्रायमर, एकदम छान सेट होतं स्किनवरती आणि मला सूटही होते माझ्या चेहऱ्याला, म्हणून मी हे मिल्कचं प्रायमर घेते। अगदी 2-3 थेंब घ्यायचे आहेत आपल्याला। मी प्रायमर लावून घेतलेला आहे। याच्यानंतर मी जाणार आहे डायरेक्ट फाउंडेशनकडे, कारण याच्या आधी मुली लावतात प्रायमर लावतात आणि टोनर लावतात, पण ते माझ्याकडे सध्या नाहीये, म्हणून मी जाणार आहे फाउंडेशनकडे। माझ्याकडे हे 2 शेडचे फाउंडेशन आहेत। एक जुनं आहे 3W2 कॅशियो याचा शेड आहे, 3in1 आयव्हरी बेज, म्हणजे एकदम माझ्या स्किन सारखं आहे, स्किन कलरचं आहे, म्हणून मी हे दोन्ही फाउंडेशन एकत्र करणार आहे आणि मग नंतर बघूयात कसा इफेक्ट होतो। फर्स्ट टाइम करते मी हे मी मिक्स केलेले आहेत 2 फाउंडेशन, हातावरतीच मिक्स केलेले आहेत आणि त्यांना छान मिक्स करायचं एकदम होळीचे कलर खेळल्यासारखं, आणि नंतर सगळीकडे लावून घ्यायचं आहे। जिथे जिथं चांगले मोठे मोठे स्पॉट्स आहेत तिथे लावायचं, इकडे लावून घ्यायचं। हा आता आलेला नवीन आहे, हा जुनाच आहे। मुली 3-3 ड्रॉपमध्ये माहीत नाही कसं मॅनेज करतात, पण मला जरा चांगलंच लागलंय फाउंडेशन। बहुतेक माझं तोंड मोठं आहे, खूप मोठं आहे माझं तोंड, त्याच्यामुळे पाडायला एकदम चांगलं फ्रेश दिसायचं आपल्याला। हे फाउंडेशन आपलं लावून झालेलं आहे आणि असं याच्यानंतर आपण लावणार आहोत ब्रॉन्झर। मी ब्रॉन्झर घेतलेला आहे बाय मारियो, सो हे ब्रॉन्झर आहे आणि त्याच्यासोबत इट कम्स विथ ब्रश ॲज वेल। इकडच्या साईडलाचा ब्रश आहे आणि इकडच्या साईडला हे ब्रॉन्झर आहे। ब्रॉन्झर आणला त्या दिवशीच या ब्रॉन्झरचं उद्घाटन झालेलं आहे मीराच्या हातून, त्याच्यामुळे हे असं झालं याचा टेक्स्चर सगळा। हे मी ब्रॉन्झर आता लावून घेत आहे, थोडंसं क्लीन केलंय मी अगोदर, कारण मीराने हे माहिती ना कसं केलंय। त्याला विचारलं मी कुठे कुठे लावतात, तर हे ब्रॉन्झर इकडे लावतात, इकडच्या पण साईडला लावणार ना, एकाच कुठे लावणार, इकडच्या साईडला पण लावतात ब्रॉन्झर, आणि इथे पण वेगळंच काहीतरी दिसायला लागलंय, हो कोणीतरी मारल्यासारखं दिसतंय। वाव, चांगलं दिसतं ना हे, असं आलंय का शेप। माझ्याकडे नार्से कॉम्पॅक्ट पावडर आहे ही, याचा आता ही सध्या मी पावडर लावते आहे, खूप छान आहे। आता लावून घेणार आहोत आपण ब्लश। मला वाटलं मी व्हिडिओ ऑन केला आणि मी बडबड करत राहिले, मी थोडासा ब्लश इकडे लावलेला पण आहे, थोडी गेलेलं दिसेल, पण आपण याला ब्लश लावायचा आहे। माझ्याकडे सेम मेकअपचा हा ॲक्च्युली ब्लश लावायचाच ब्रश आहे हा, याने मी ब्लश लावून घेणार आहे। अगेन नार्सचं ब्लश आहे माझ्याकडे, हे ब्लश लावून घ्यायचं आहे। स्वयंपाक करून कंटाळा येणार आहे, कारण पुरणाची पोळी असेल, श्रीखंडपुरी असेल, कोण बनवणार आहे, आपल्यालाच बनवायची सगळी, त्यामुळे काय करायचं, ब्लश थोडं जास्त लावायचं। थोडं अजून कंटाळा आला तरी पण चेहऱ्यावरती वाटलं नाही पाहिजे की बाई कंटाळलेली दिसते म्हणून, नेहमी फ्रेश वाटलं पाहिजे, फोटो पण चांगले येतील नाही का पाडवायचे, म्हणून थोडंसं ब्लश जास्त लावायचं। हे ॲक्च्युली प्रत्यक्ष बघितलं ना खूप जास्त दिसतं, पण फोटो ते ना खूप चांगलं दिसेल नंतर एकदा। आणि मला असं वाटतं माझी सुधारणा होत चालली आता वरचेवर, मी जसं जसं मेकअप ट्राय करते ना स्वतःवरती, माझ्यात सुधारणा होत चाललेली आहे। त्याचंच मी आय शॅडो करणार आहे, असं त्यात ॲड करणार आहे, कारण मला असं वाटतंय की थोडंसं अजून चमकायला पाहिजे, म्हणून मी त्याच्यामध्ये दुसरं आय शॅडो पॅलेट एक यूज करणार आहे। रिव्होल्यूशनचं आय शॅडो पॅलेट आहे, याला तर माझ्या साडीवरती जाईल ना, म्हणून मी हा गोल्डन कलर करते। आय एम शुअर मी काहीतरी चुकीचं करेल म्हणून, कारण पहिलं छान वाटत होतं। कुठला डोळा छान दिसतो, राईट की लेफ्ट असं वाटतं। हे ब्युटीची पेन्सिल आणि बऱ्यापैकी चांगलं आलेलं आहे, माझे डोळे जरा चांगले दिसत आहेत। सेम काजळ मी यूज करणार आहे, सेम काजळ नाही आहे, सेम पेन्सिल मी यूज करणार आहे, ज्याला साईडला एका दुसऱ्या साईडला आहे काजळ, म्हणतात त्याने डोळे चांगले मोठाले दिसतात, माझे असे बारीक आहेत ना, असे चांगले मोठाले दिसतात। तर लेट्स सी काय होतं याने। हे आहे वाव ब्रो टिंटेड जेल आहे, शेड काय होतं, आयब्रोज आहेत ना असे सेट राहतात एकदम, पूर्ण दिवसभर मी लावलेलं आहे आणि आयब्रोज अशाच तसं राहतात, म्हणजे विस्कटत नाही बिलकुल। ज्यांच्या अशा थिक आयब्रोज आहेत ना माझ्यासारख्या, त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे। माझ्याकडे आहे एअर ब्रश फ्लॉलेस सेटिंग स्प्रे आहे, शार्लेट अँड टिल्बरीचा, तो मी जस्ट असं स्प्रे करणार आहे। हे असा छान स्प्रे केलेला आहे। मेकअप तर नाही ना, ओघळ तर नाही ना आलेत, हे पुऱ्या तळताना तेल तटका बसलेला असं स्वतःच्या हातात असं ओढून घेतलेलं आहे तेल, ठीक आहे, असे चांगले दिसतात कानातले। मी घालणार आहे ठुशी, मी छोट्या गंठणऐवजी मी घालणार आहे लॉंग गंठण, कारण मी वरती ठुशी घातलेली आहे, म्हणून मी याच्यावरती हे घालणार आहे लॉंग गंठण। नवरांना नथी नाही घालायच्या, मग कधी घालायच्या, नथ पाहिजे याच्यावरती, म्हणून मी ही घालत आहे माझी नथ, की मी बोरमाळ काढलेली, म्हटलं मागच्या वेळेस पण घातली होती परत सेम बोरमाळ, आणि आता घातले फक्त गंठण आणि ठुशी आणि मग नथ, आणि
हा तर असा आहे सिंपल आणि सोबर गुढीपाडव्याचा लुक. एकदम क्विक होतो, अतिशय म्हणजे अर्धा तास पण लागणार नाही एवढ्या फटाफट फटाफट सगळ्या गोष्टी मी अप्लाय केलेल्या आहेत. आय होप मी पण ह्या गोष्टी सगळ्या करेल गुढीपाडव्याच्या दिवशी. हा एक दिवस आधी शूट केलेला आहे व्हिडिओ. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.